मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात भावनिक स्पष्टता, आध्यात्मिक वाढ आणि नवी मानसिक ऊर्जा प्रबळ होणार आहे. गुरु, चंद्र आणि शुक्र यांच्या अनुकूल प्रभावामुळे तुमच्या मनातील अनेक चिंतेच्या गोष्टी दूर होतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. तुम्ही बराच काळ टाळत असलेले काम, निर्णय किंवा संवाद ह्यांना या आठवड्यात योग्य दिशा मिळेल. मीन राशीच्या व्यक्ती स्वभावतः संवेदनशील, कल्पक आणि दयाळू असतात. या आठवड्यात या गुणांची सकारात्मक अनुभूती तुम्हाला मिळेल. तुमच्या जीवनामध्ये काही नवीन सकारात्मक घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे पुढील काही आठवड्यांचा आधार मजबूत होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल. कोणत्याही गुंतागुंतीच्या गोष्टी स्पष्ट होतील व अनेक गोंधळ दूर होतील. कामात अडथळे असतील तरी ते दूर होण्याची शक्यता देखील आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात, नोकरी, बिझनेस किंवा क्रिएटिव्ह लाईन, जिथे तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल. वरिष्ठ, सहकारी किंवा ग्राहक यांच्याकडून तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. तुमचा बोलण्यावर प्रभाव पडेल आणि लोक तुम्हाला अधिक विश्वासाने पाहतील. आठवड्याच्या मध्यात अचानक काही नवीन संधी मिळू शकतात. नवीन नोकरीची ऑफर, नवीन क्लायंट, एखादी मोठी ऑर्डर किंवा प्रतिष्ठेचे काम तुम्हाला मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ असून तुम्हाला आर्थिक वाढीस मदत करणारे निर्णय घेण्याची संधी मिळेल. जुनाट व्यवहार, सरकारी कागदपत्रे किंवा अडकलेली रक्कम यासंबंधी काही दिलासा या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो. भागीदार असाल तर संवादात स्पष्टता वाढवा. आपली मर्यादा आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे नीट सांगा. गैरसमज निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. संबंध त्याच्यामुळे अधिक मजबूत होतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संतुलित आणि आशादायक असून काही नियोजित खर्च येतील, परंतु तुमचे उत्पन्न त्याची भरपाई करेल. मीन राशीच्या व्यक्ती गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यांना ह्या आठवड्यात योग्य संधी मिळतील. जमीन, घर, प्लॉट किंवा वाहन खरेदीविषयी तुम्ही निर्णय घेऊ शकता. गुरुची साथ असल्यामुळे आर्थिक व्यवहार सावध पण लाभदायक ठरतील. अनावश्यक खर्च टाळा आणि भावनेच्या आहारी जाऊन पैसे खर्च करू नका. तुम्हाला पैशाचा योग्य उपयोग करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टसाठी निधी शोधत असाल तर एखाद्या व्यक्तीची मदत किंवा मंजुरी सहज मिळू शकते. संबंधाच्या दृष्टीने आठवडा विशेष गोड आणि सुखदायक ठरणार असून वैवाहिक जीवनामध्ये प्रेम, सौहार्द आणि परस्पर आदर वाढणार आहे. तुमच्या जोडीदारासोबतची भावनिक जवळीक अधिक मजबूत होईल. घरात एखादा आनंददायी प्रसंग होऊ शकतो. पूजा, कुटुंब भेट, सणाची तयारी किंवा घरात शांततेचे वातावरण निर्माण करणारी घटना ह्या आठवड्यात घडू शकते. प्रेमसंबंधामध्ये असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत हळूवार आणि रोमॅन्टिक असून प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद अधिक अर्थपूर्ण होईल. जुने गैरसमज दूर होतील. तुम्हाला तुमच्या भावनांचा योग्य प्रकारे प्रत्यय येईल. अविवाहितांसाठी एखादा आकर्षक प्रस्ताव येऊ शकतो किंवा नियमितपणे एखाद्या व्यक्तीकडे तुमचे मन आकर्षिले जाऊ शकते. कुटुंबात सुसंवाद साधाल. पालकांसोबतचे नाते अधिक दृढ होईल. एखाद्या कुटुंबियाला तुमच्या मदतीची गरज ह्या आठवड्यात लागू शकते. तुम्ही ती मनापासून पूर्ण कराल. भावंडांच्या करिअरमध्ये प्रगती दिसणार असून घरात काही सकारात्मक बदल, नवीन वस्तू, नूतनीकरण किंवा घराच्या सजावटीतील बदल घडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मीन राशीच्या जातकांना चांगला असणार असून मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीराला नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि उत्साही वाटाल. मात्र रात्रीची झोप आणि आहार याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाशी संबंधित ॲसिडिटी, थकवा किंवा डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. तेव्हा भरपूर पाणी प्या आणि शरीराला विश्रांती द्या. ज्यांना जुने आजार आहेत, डायबिटीज, BP किंवा सर्दी, त्यांनी या आठवड्यात थोडी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा एक सुंदर पुनर्जन्मासारखा आहे. तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड वाढणार असून काही मीन राशीच्या जातकांना आध्यात्मिक अनुभव, स्वप्नातून संकेत किंवा ध्यानातून खोल शांतता जाणवेल. तुमच्या राशीची ग्रहस्थिती या आठवड्यात तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अदृश्य मार्गदर्शन देणार आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हा आठवडा खूपच अनुकूल आणि परिणामकारक असून एकाग्रता वाढणार असून तुम्ही ज्या गोष्टी शिकत आहात त्या सहज लक्षात राहतील. शिक्षक, मेंटर्स किंवा वडीलधाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. कला, संगीत, लेखन, डिझायनिंग
किंवा कल्पकतेशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष प्रेरणादायी ठरणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करू शकता जे तुमच्या भविष्याला दिशा देईल. एकूणच पाहता हा आठवडा मीन राशीसाठी अत्यंत सकारात्मक, सौम्य आणि प्रगतिकारक ठरणार असून तुमच्या आयुष्यात प्रकाश, मार्गदर्शन, समाधान आणि नवीन ऊर्जा येणार आहे. काम, पैसा, संबंध, आरोग्य आणि मानसिक शांती या सर्व क्षेत्रात तुम्ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दाखवत आहात. अनेक मीन राशीच्या जातकांना ज्या समस्यांचा बराच काळ त्रास होत होता त्या ह्या आठवड्यात दूर होऊ शकतात. तुमच्या आयुष्यात हीच योग्य वेळ असून तुम्ही घेतलेले निर्णय आणि केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणारा ठरेल. गुरु तुमच्या राशीला ज्ञान, शांतता आणि संधी देईल. चंद्र तुमच्या मनाला स्थिरता आणि भावनिक संतुलन देईल. शुक्र तुमच्या संबंधात गोडवा आणि आर्थिक बाबींना ऊर्जितावस्था आणणारा ठरेल. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही जे काही कराल त्याचे चांगले परिणाम तुम्हाला भविष्यात नक्कीच दिसतील. तुम्ही तुमच्या स्वभावातील सौम्यता, न्यायबुद्धी आणि दयाळूपणा जपत तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केल्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. आयुष्यातील एक सकारात्मक वळण आहे. तुमच्या ऊर्जेत, दृष्टिकोनात आणि भावनांमध्ये चैतन्य येणार आहे. तुमच्या जीवनामध्ये नवीन दिशा, नवीन संधी आणि नवीन साथी येणार आहे. त्यामुळे नवीन प्रकाश देखील निर्माण होईल. ग्रह तुमच्याबरोबर असून तुमच्या मार्गावर शुभता व यश घेऊन येणार आहेत. त्यामुळे पुढे जा, आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने एक सुंदर बदल तुम्ही घडवणार आहात. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 7. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री निळा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार व शुभ दिनांक आहे 14 व 18 डिसेंबर. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि त्यानंतर मंदिरात उपस्थित लोकांना पिवळ्या रंगाची मिठाई वाटा. त्यामुळे भाग्य, अध्यात्म, मनःशांती हे वाढण्यास मदत होईल.